नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे संध्याच क्रिएटिव्ह कॉर्नर. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही म्हणत असेल काय खिसत आहे किंवा काय करत आहे. आज ना आपण काकडी आणि कोशिंबीर गाजराची कोशिंबीर बनवणार आहोत. आणि तुम्ही म्हणाल आम्हाला काही माहिती नाही का? नाही, माहिती आहे, पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे, ते पुढे तुम्हाला दाखवेन तुम्हाला मी. त्याच्या पूर्ण व्हिडिओला कंटिन्यू राहा. दुसरं नाही काय टाकायचं, फक्त गाजर आणि काकडी घ्यायची. थोडंसं गोडवटपणा येतं, पण आपलं दही असते ना, आंबूसपणा, त्याच्यामुळं काय होत नाही, एकदम मस्त लागते आपलं कोशिंबीर. त्यासाठी थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ह्याची पूड, जिऱ्याची पूड आणि शेंगदाण्याचं कूट आणि गरम केलेलं तेल. आता हे एवढं मिसळल्याच्या नंतर आपल्याला एक स्पेशल वस्तू टाकायची आहे. त्याला आपल्याला हिरवी मिरची नाही टाकायची, त्या ठिकाणी हे मसाला मिरची तयार केलेली होती मी अगोदर, व्हिडिओ त्याचा टाकलेला आहे. त्या मसाला मिरचीला मस्त तळून घ्यायचं आणि त्याची मस्त चुरा करून ते चुरा हे आपल्या कोशिंबीरमध्ये टाकायचं. आता ह्याची चव ना म्हणजे अप्रतिम लागते, जे आपल्या नेहमीच्या कोशिंबीरपेक्षा काहीतरी वेगळी लागते. हे ट्राय करून पहा तुम्ही. मला हे आवडतं म्हणून मी तुम्हाला करून दाखवले. हे म्हणजे आपण साठवणीतलं ते मिरची केलेली आहे ना, त्याचं चुरा करून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे चव लय भारी लागणार आहे. आणि दही टाकून घेतली नॉर्मलशी. मागं एकदा केली होती मी आणि चांगलं झालं होतं, म्हणून मी तुम्हाला तुमच्यासोबत मग शेअर करावं म्हणून आज करून दाखवले. साधी कोशिंबीरच आहे, सगळ्यांना जमते, फक्त एक त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे, त्याची मिरची टाकलेली आहे. ते धिरडीच केलं होतं, ते फक्त हे ते दाखवलं होतं म्हणून अगोदर. आता हेच दाखवलं फक्त. सगळं आवरलेलं आहे आपलं. आता वाजले 12. आता गॅसचं सगळं आवरलेलं आहे. स्वयंपाक झाला. आज शुक्रवार असल्यामुळे देवी काढली होती ती घासायला. आम्ही म्हणजे देवाऱ्यावर जी देवी आहे लक्ष्मीची, ती दर शुक्रवारी काढत असते मी. त्याच्यामुळे थोडं उशीर झाला, 12 वाजलेत कामाला. नाहीतर 11 11:30पर्यंत आवरलं जातं. देवीची ओटी भरते, ते शुक्रवार असल्यामुळे ओटी भरते, देवी घासायला काढते, त्याच्यामुळं आज थोडा वेळ झाला. आणि थोडा आराम करते. आराम करून मग नंतरचं दाखवते तुम्हाला. हे पाहू शकता, झाडंसुद्धा किती सुकायला लागलेत. आमच्याकडे नळ 2 दिवस आडवं तिसऱ्या दिवशी येतं, त्यामुळेच ना आम्ही सगळी झाडांना म्हणजे सगळं पाणी भरून घेणं वगैरे शिस्त करत असतो. झाडांनाही भरपूर पाणी देत असतो. तेच काम चालू आहे माझं. दुपारी थोडं झोप झाली आणि नंतर हे 4चं टायमिंग आहे नळाचं. आणि 15 दिवस 4 वाजता येते, 15 दिवस सकाळी 6 वाजता येतं. 1 तारखेच्या नंतर बदलतं टायमिंग. सगळीकडे पाणी धरणं, फरशा धुवून घेणं व्यवस्थित बाहेरचे, हे सगळं काम चालू आहे. झाडांना सुद्धा आंघोळ घालणं झालेलं आहे. अक्षत चांगलं करायचं काम चालू आहे पाईपाच्या पाण्यानं. पाणी येऊन गेलेलं आहे. आता आपण करत आहोत काळी चहा, म्हणजे डिकाशन. 4 वाजता डिकाशन पितो. हे मस्त गवती चहा टाकून आणि थोडं तुळशीची मंजुळा आणि गुळाची, मस्त लागते. आमच्याकडे नळ ना 2 दिवस गॅप करून तिसऱ्या दिवशी येते. आणि बोर नसल्यामुळं झाडांना सगळं भरून घेण्याचं नाही 2-3 दिवसाचं वगैरे. आल्याच्या नंतर मात्र 2 तास असतं ना, भरपूर पाणी येतं. आता वाजले संध्याकाळचे 7:30. किती वाजलेले? 6:38. आणि आपल्याला भाजायचे थोडं तीळ आणि जवस. हे जवसाची चटणी करायची आपल्याला. मी अगोदर एवढंच करून ठेवलेलं होतं, जवळपास 3 महिने गेले. आणि हे आमच्या मामासाठी पाहिजे, म्हणजे जे गुडघ्याचा त्रास ज्यांना असतं ना, हे जवस खाल्लं तर खूप फायदेशीर ठरतं म्हणे. त्यासाठी जवसाची चटणी करायची, ते शेअर करणार आहे. आणि ते तिळाचं काय करायचं मी तुम्हाला नंतर सांगेन, म्हणजे नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये केव्हा तरी सांगेन, कारण हे पुढे काम आहे, पण मी आता भाजून ठेवणार आहे. मस्तपैकी आपल्याला जवस भाजून घ्यायचे, चटचट करेपर्यंत. करपू द्यायचं नाही, करवट होईल आपली चटणी. फक्त खमंग भाजून घ्यायचं आहे.
असे भाजायचे की थंड झाल्यावर ते कुरकुरीत व्हावेत. असं चिवट किंवा चावल्याच्या नंतर असं चावायला त्रास जातील, असं खायला त्रास जातील असे नाही. भाजल्या झाल्याच्या नंतर थंड झाल्यावर ते कुरकुरीत व्हावे तसे भाजून घ्यायचे. त्याच्यामुळं कसं चटणी आपली खमंग होईल. जवस घ्यायचं, लसणाच्या पाकळ्या, जिरं, तिखट, मीठ, पाहू शकता मस्त झालेलं आहे. असं सगळं काढून घेणार आहे. मस्तपैकी जवसाची चटणी रेडी. आणि मला हे सगळं एकत्र करून भरून ठेवायचं. म्हणजे जास्तीचं प्रमाणात काढलेलं आहे, थोडं बाजूला काढून ठेवणार आहे. आणि थोड्यावर जे गरम केलेलं तेल टाकणार आहे, म्हणजे मोहरी आणि जिरं टाकलेलं तेल टाकणार आहे. थोडंसं भरणीमध्ये काढून ठेवणार आहे त्या तिकडच्या. आणि बाकीचं स्टोरेज करून ठेवणार आहे, म्हणजे 2-3 महिने राहतील. असं सगळ्यामध्ये तेल नाही टाकून ठेवायचं, तेलाचं वास येईल. थोड्यामध्येच तेल टाकायचं, जे वापरता येतं ना त्याच्यामध्येच टाकायचं, सगळ्यामध्ये नाही टाकायचं. आणि एक 15 दिवस जायचं एवढं असतं ना, त्याच्यामध्ये तेल टाकून ठेवायचं म्हणजे गरम केलेलं. आणि बाकी सगळं स्टोअर करून ठेवायचं. 1-3 महिने तरी काही होत नाही. आणि गुडघ्याला एवढं चांगलं असतं नाही हे, जे आपल्या गुडघ्याची किंवा झीज म्हणजे गुडघे ज्या कालांतराने आपल्याला त्रास होते ना, ते आतापासूनच खात राहिलं तर त्रास होणार नाही असं ऐकलेलं आहे मी. आणि मामाला पण कोणतरी सांगितले म्हणे, म्हणजे जवसाची चटणी आणि तिळाची चटणीसुद्धा खावी म्हणे, त्याच्यामुळे गुडघ्याचा त्रास कमी होतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आज दिवसभर असा पूर्ण दिवसभर असं गेला माझा असा गेला आजचा माझा दिवस. म्हणजे दिवसभर काय काम केलं मी दाखवलं. जर आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ओम नमः शिवाय.